महाराष्ट्र ही फक्त एक भौगोलिक सीमा नाही, ही एक भावना आहे, एक ओळख आहे, एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या केंद्रस्थानी आहे मराठी भाषा. पण आज हीच भाषा एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली दिसते. मराठी सक्ती वर्सेस हिंसाचार. आणि या संपूर्ण वादाच्या मध्यभागी उभा आहे एक नाव, देवेंद्र फडणवीस, ज्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मराठी शिका पण हिंसाचार अजिबात सहन केला जाणार नाही. पण हा प्रश्न इतक्यावर थांबत नाही, कारण या एका विधानामागे दडलेली आहे एक मोठी कथा, एक सामाजिक ताण, एक राजकीय खेळ आणि एक भविष्यातील संभाव्य संघर्ष. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. या सगळ्याची सुरुवात झाली काही घटनांपासून, ज्या कदाचित सुरुवातीला छोट्या वाटल्या पण त्यांचा परिणाम मोठा झाला. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर इथे काही ठिकाणी स्थानिक आणि बाहेरून आलेल्या लोकांमध्ये भाषेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाले. सुरुवातीला हे वाद फक्त तोंडी होते, मराठी बोला, इथे राहताय तर भाषा शिका, अशा प्रकारचे संवाद. पण हळूहळू या संवादाचं रूपांतर दबावात आणि काही ठिकाणी थेट हिंसाचारात झालं. काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या लोकांना धमकावलं जात होतं. काही ठिकाणी मारहाणही झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि इथेच या वादाने गंभीर वळण घेतलं. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर भाषा हा नेहमीच अभिमानाचा विषय राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्र मूवमेंटपासूनच मराठी अस्मितेचा लढा सुरू झाला. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्यानंतर मराठी भाषेला एक ओळख मिळाली. पण त्याच वेळी मुंबईसारख्या शहरात देशभरातून लोक येऊ लागली, कामासाठी, व्यवसायासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी. आणि हळूहळू महाराष्ट्र एक बहुभाषिक, बहुसांस्कृतिक राज्य बनलं. इथे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ आणि इंग्रजी बोलणारे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. पण इथेच एक प्रश्न कायम राहिला, स्थानिक ओळख टिकवायची कशी? कारण जेव्हा बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते तेव्हा स्थानिकांना असं वाटू लागतं की त्यांची भाषा, संस्कृती आणि रोजगार धोक्यात येत आहे. आणि हाच भावनिक मुद्दा वेळोवेळी राजकारणात वापरला गेला. काही संघटनांनी मराठी माणूस हा मुद्दा पुढे आणला, स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी केली आणि यामागे एक मोठा सामाजिक ताण निर्माण झाला. आजही मुंबईच्या रस्त्यावर उभं राहिलं तर तुम्हाला कदाचित मराठीपेक्षा जास्त हिंदी ऐकू येईल. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इंग्रजी चालते, दुकानदार हिंदीमध्ये बोलतात आणि या सगळ्यांमध्ये काही लोकांना असं वाटतं आपली भाषा हरवत चालली आहे आणि इथेच मराठी शिकण्याची गरज हा मुद्दा पुढे येतो. सरकारनेही काही उपाययोजना सुरू केल्या. ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी मराठी प्रशिक्षण, सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर वाढवणं, शाळांमध्ये मराठीचं प्रोत्साहन. पण हा प्रश्न इथे संपत नाही, कारण प्रोत्साहन आणि सक्ती यामधील रेषा खूप पातळ असते आणि जेव्हा काही लोक ही रेषा ओलांडतात तेव्हा वाद निर्माण होतो. ज्या घटना घडल्या त्यामध्ये काही ठिकाणी स्थानिकांनी बाहेरच्या लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडलं. काही ठिकाणी दुकानांवर जाऊन ग्राहकांशी मराठीमध्येच बोलण्याचा आग्रह केला गेला आणि जेव्हा समोरचा व्यक्ती मराठी बोलू शकला नाही तेव्हा त्याच्यावर दबाव टाकला गेला. काही ठिकाणी तर थेट मारहाण झाली आणि हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, ही भाषा वाचवण्याची चळवळ आहे की भाषेच्या नावावर दहशत? याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ती इथली भाषा आहे. पण कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही. हे विधान एका प्रकारे संतुलित साधण्याचा प्रयत्न होता, कारण एका बाजूला मराठी अस्मिता जपायची होती आणि दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखायची आहे. पण राजकारण इतकं सोपं नसतं, कारण प्रत्येक विधानाच्या मागे एक गणित असतं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित लोक राहतात आणि तेही मतदार आहेत, त्यामुळे कोणत्याही सरकारला त्यांना नाराज करणं परवडणार नाही. त्याचवेळी स्थानिक मतदारांचाही विचार करावा लागतो आणि त्याचमुळे मराठी शिका पण हिंसाचार नको हा मध्यम मार्ग स्वीकारला जातो. विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. काहींनी आरोप केला की हा संपूर्ण मुद्दा राजकीय आहे, लोकांमध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी उचलला जातो. काहींनी विचारलं, जर सरकार खरोखरच हिंसाचाराच्या विरोधात आहे तर मग दोषींवर कठोर कारवाई का होत नाही? काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की भाषा ही जोडण्याचं साधन असायला हवी, तोडण्याचं नाही. पण या वादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित होतो, तो म्हणजे सामान्य माणूस, जो कदाचित उत्तर प्रदेशातून, बिहारमधून, कर्नाटकातून किंवा देशाच्या इतर भागातून इथे आला आहे. त्याला फक्त काम करायचं आहे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे. त्यासाठी भाषा हा संघर्ष बनतो, कारण तो नवीन शहरात येतो, नवीन वातावरण, त्याला लगेच त्या ठिकाणाची भाषा येणं शक्य नसतं.
आणि जेव्हा त्याच्यावर दबाव टाकला जातो तेव्हा तो घाबरतो, असुरक्षित वाटतो. दुसऱ्या बाजूला स्थानिक तरुण आहे, ज्याला वाटतं की त्याच्या नोकऱ्या बाहेरचे लोक घेत आहेत. त्याच्या शहरात त्यालाच परके पण वाटते आणि त्यातून एक असंतोष निर्माण होतो आणि हा असंतोष कधीकधी चुकीच्या मार्गाने बाहेर पडतो. हीच या संपूर्ण वादाची गुंतागुंत आहे. इथे कोणताही एक पक्ष पूर्णपणे बरोबर नाही आणि कोणताही एक पक्ष पूर्णपणे चुकीचा नाही, कारण दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या भावना आहेत, त्यांच्या त्यांच्या समस्या आहेत. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा संच नाही, ती एक ओळख आहे, एक संस्कृती आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की त्यांची ओळख धोक्यात आहे, तेव्हा तो ती जपण्यासाठी काहीही करायला तयार होतो. पण त्याच वेळी भारतासारख्या देशात जिथे विविधता हीच ताकद आहे, तिथे प्रत्येकाला आपली ओळख जपण्याचा हक्क आहे. मग उपाय काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. काही लोक म्हणतात शिक्षण हा उपाय आहे. जर प्रत्येकाला मराठी शिकण्याची संधी दिली तर हा प्रश्न सुटू शकतो. काही म्हणतात संवाद आवश्यक आहे. स्थानिक आणि बाहेरचे लोक यांमध्ये संवाद वाढवला पाहिजे. काही म्हणतात कडक कायदा हवा, हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण कदाचित या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे दृष्टिकोन बदलणं. कारण जर आपण भाषा एकमेकांवर लादण्याचा प्रयत्न केला तर ती स्वीकारली जाणार नाही. पण जर आपण ती प्रेमाने शिकवली, तिचं महत्त्व सांगितलं, तर लोक स्वतःहून ती शिकतील. आज महाराष्ट्र एका वळणावर उभा आहे. एका बाजूला आहे परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे आधुनिकता. एका बाजूला आहे स्थानिक ओळख आणि दुसऱ्या बाजूला आहे जागतिकीकरण. आणि या दोन्हीमध्ये संतुलन राखणं हीच खरी कसोटी आहे. जर हे संतुलन बिघडलं तर मराठी सक्ती तसंच हिंसाचार हा वाद आणखी वाढू शकतो आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. समाजात तणाव वाढू शकतो, लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची ओळख, जी विविधतेत एकता आहे, ती धोक्यात येऊ शकते. शेवटी हा प्रश्न फक्त सरकारचा नाही, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाचा आहे. आपण काय निवडणार? अभिमान की सहिष्णुता? भाषा की मानवता? कारण भाषा आपल्याला जोडण्यासाठी असते आणि जर तीच आपल्याला तोडू लागली तर आपण कुठेतरी चुकतो. महाराष्ट्राची खरी ताकद ही त्यांच्या लोकांमध्ये आहे, त्यांच्या मेहनतीत, त्यांच्या स्वप्नांमध्ये आणि त्यांच्या एकतेत. आणि ही एकता टिकवायची असेल तर आपल्याला एकमेकांना समजून घ्यावं लागेल, एकमेकांचा आदर करावा लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की कोणतीही भाषा, कोणतीही ओळख, कोणतीही संस्कृती ही फक्त तेव्हाच टिकते जेव्हा ती प्रेमाने पुढे नेली जाते, भीतीने नाही. आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.